आपल्याला काहीतरी न्यूनगंड असतो की पैशासाठी आले का वगैरे, पण आमच्या साहेबांनी आता जे सांगितलं एक ट्रिक वापरायची. देतोस का, करतोस का, येऊ का, जाऊ का, हे नाही. त्याने जे ट्रिक्स सांगितलं ते लक्षात ठेवलं तर लय मोठं सक्सेस येतं होऊ शकतं. तर असंच नवीन असताना मलाही असं वाटायचं, पण हळूहळू चेकअप केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, NM लॅबला चेकअप केलं. म्हणजे आयुष्यामध्ये पहिल्या वेळेला चेकअप केलं 2016ला. तर त्यावेळेला चेकअप केल्यानंतर आणि ते लॅब बघून की असं वाटलं की आपण काहीतरी विशेष केलं बाबा आपल्या आयुष्यामध्ये. कारण आपल्याला माहीत नाही, जसं तांडेसाहेबांनी बोललो ना, मी एकदम फिट आहे, पण तुम्ही जर रिपोर्ट काढला रक्ताचा तर काय निघू शकतं. प्रत्येकाचं व्हेरिएशन काही ना काही, B12 आहे, D3 आहे, बरंच काही काही गोष्टी आहेत. LDL HDL हे निघतं, हे कधी कळतं? चेकअप झाल्यानंतर. हे महत्त्व माझ्या लक्षात आल्यानंतर मी जवळजवळ आत्तापर्यंत 200 ते 300 लोकांना सांगितलं. मला पण तसेच निगेटिव्ह काही गोष्टी येत होत्या की सांगितले की असं वाटायचं, मला वाटायचं की कसं सांगू, आता ही कंपनी एवढं चालवतोय, 70-80 लोक कामाला आहेत, त्या सगळ्या गोष्टी करत करत सांगणं ते पण एक वेगळा मेसेज पण जाऊ शकतो. आपल्या मनात येतो, अरे काय कमी पडले काय पैसे, बरोबर ना, की काय नवीनच काय तर करणार. पण आपल्याला माहिती आहे, आपला कॉन्फिडन्स जर असेल ना की आपण एखादा जीव वाचवू शकतो, एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो, एखाद्याला बिझनेस देऊ शकतो, ते निमित्त बनू शकतो आपण. तुमच्या चेनमध्ये जसं तांबे साहेबांनी सांगितलं, भगवान परिहार साहेबांनी 1.5 कोटी रुपये कमवले. मला त्यांनी ते बँक स्टेटमेंट पण दाखवलं. म्हणजे आपण बिलीव्ह करू शकतो का, हे काय भांडवल काय आहे, फक्त एक चेकअप आहे. असला कुठलाही बिझनेस नाही आहे एवढा सोपा. फक्त आपली ऐकण्याची तयारी पाहिजे, लर्निंगची तयारी पाहिजे, स्टुडंट व्हायला पाहिजे, नेहमी शिकत राहायला पाहिजे. हे सगळं करत असताना जवळजवळ मी 5 ते 7 देश फिरले जातात. या फिलिपिन्सला बघून 7 देश फिरले आणि डोमेस्टिक बऱ्याचशा, चेन्नईला गेलं, बेंगलोरला गेलो, बऱ्याचशा ठिकाणी डोमेस्टिकला पण जाऊन आलो. पण इंडस अशी फॅमिली आहे, ज्या वेळेला आपण टूरने जातो ना, ते जाणं आणि हे जाणं खूप फरक आहे. इंडस फॅमिली अशी आहे की जसं घरच्यासारखेच, घरचे सगळे लोक आपण टूरला जातो असा आपल्याला अनुभव येतो. आणि ते केसरी आणि इंडसचं कॉम्बिनेशन असं आहे की तुम्हाला म्हणजे भूक लागली नसेल तरी खा म्हणून देतात सारखं. खा, प्या, एन्जॉय करा, 5 स्टार हॉटेल आणि सगळे टूर, फॉरेन टूर वगैरे आपण जे फिरतो, त्यांचे जे हॉस्पिटॅलिटी बघितलं ना, ते खूप कौतुक आहे इंडसचं. म्हणजे अशी कुठलीही संस्था नाही आहे की एवढ्या पद्धतशीर सगळं करून आणि लोकांचं आयुष्य वाचवणे, त्या डिसीज वाचवणे, एवढं मोठं काम करतायत. आणि दुसरी गोष्ट काय की ज्याला नोकरी नाही किंवा ज्याला नोकरी अर्निंग कमी आहे त्याला अर्निंग देणे मोठं काम आहे ना. हे गव्हर्नमेंट नोकऱ्या देऊ शकतं का सगळ्यांना? कितीतरी लोकांना, मुलांना ह्याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे आपलं करिअर करायची. भांडवल काहीही नाही, कंपनी टाकायचे, शॉप टाकायचे, लेथ मशीन घेतला, CNC घेतला, 22 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे भाडं द्यायला पण पैसे नसतात, 4-4 महिने पेमेंट मिळत नाही. इतके सगळे फटके खाण्यापेक्षा तांबे साहेबांचं ऐकून त्या एका ट्रॅकवर जर चाललं ना, आपलं आयुष्य एकदम उज्ज्वल होणार. काय वाटतं? आणि दुसरं प्राऊड फील काय होतो की सेवाकडे वाटतं ना आपल्याला. सेवा खूप मोठी आहे. गुरुदेव सांगतात सेवाचं महत्त्व खूप मोठं आहे. तर हे पण एक सेवाच आहे. एखाद्याला तुम्ही जबरदस्ती ज्या वेळेला कराल की चेकअप, ठीक आहे मला 1000 रुपये मिळतो, पण मी जबरदस्ती केली, चुकलं आपल्या सुरुवातीला, समजा त्याला रिक्वेस्ट केली वगैरे वगैरे, पण तू ती NM लॅबला जाऊन आला, चेकअप केला की त्यावेळेला तो काय म्हणतो माहिती आहे, परमेश्वरच आहे बाबा माझ्यासाठी. त्याला जर डिसीज निघाली, प्री डिसीज निघाली, कॅन्सर आहे काही लोकांना. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्याकडे एक ड्रायव्हर होता, तो म्हणला मी ड्रायव्हिंग करतो आणि सगळं काम करतो, तो एकदम तब्येत वगैरे सगळं मजबूत. त्याला म्हणलं चेकअप वगैरे कर, तो म्हणलं नाही मला काही नाही, फिट आहे. मला दुसऱ्याने सांगितलं गेलं 400 शुगर आहे, एकाने सांगितलं. मग जबरदस्ती पैसे मी भरले. तुम्ही भरू नका कोणी पैसे भरल्यावर महत्त्व राहतं. तर पैसे भरले, तो चेकअपला गेला NMला, त्याला सांगितलं की तुमची शुगर आहे, तुम्ही कंट्रोल करा, डाएट करा, डॉक्टरला भेटा, लाईफस्टाईल चेंज करा, चहा घेऊ नका, गोड घेऊ नका वगैरे वगैरे सांगितलं. आणि नंतर त्याने काय सांगितलं की त्याला इशारा दिला की तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, परत एक टेस्ट करा. त्याला काय 4-5 हजार रुपये लागणार होते, पण तो अति कॉन्फिडन्स त्याचा. त्याने काय केलं, ते फाईल घेतली. मला काय होतं आत्तापर्यंत काय झालं, मी 52 वर्ष वय, स्ट्रॉंग एकदम तब्येत, सोशल वर्कर होता. सोशल वर्कर जास्त हे असतं, म्हणजे मला काही झालं नाही. तर त्या व्यक्तीचं 6 ते मायावर ठेवलं त्यांनी काय फाईल
6 महिन्यानंतर साहेब त्याचं बायपास झालं. ते प्रकाश इंगोले अजूनही ती व्यक्ती अजून पण आम्ही भेटतोय. तो मला म्हणतो असा की तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं असतो तर कशाला झालं असतं असं. सोशल वर्कर असल्यामुळे आर्थिक याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग आर्थिक चणचण सगळे तर आमच्यासारख्या लोकांनी सगळे 10,000 रुपये करून त्या बुराणी काय मुद्राणी तिथं बिल भरलं. म्हणजे कमी पडले मिसेसचं सोनं विकलं. आता हे काय बघा, त्यांनी फक्त टेस्ट केली असती पुढची किंवा मला जरी सांगितलं असतं पैसे नाही पैसे भरायचे, पण तो एकदम विचार गेला मला काय होत नाही, मी फिट आहे. तांबे साहेबाचं कायम लक्षात ठेवा, फिट आहे म्हणजे काय, कशावरून फिट आहे काय माहिती आहे तुम्हाला. आणि दुसरा फॉरेनचा अनुभव सांगायचा म्हणजे खूप भारी अनुभव आहे. आपण आपले पैसे खर्च करून आपण बाहेर जात नाही. आपण कधीतरी योगायोग आला तर जातो, पण इंडस आपल्याला काही न करता तुम्हाला विमानात इथून घेऊन जातं, विमानात बसवतं, सगळं खाऊ पिऊ घालतं, तुमच्या नॉनव्हेज व्हेज सगळी काय काळजी घेतली जाते आणि आपल्याला आणून आपल्या घरापर्यंत पोहोचवतं. एवढं भारी कुठलंही काम नाही. त्यासाठी तुम्ही आता बसलाय हे खूप चांगला टाईम आहे, हा वेळ आहे, तुमच्या आयुष्यातला हा चेंजिंग पॉईंट आहे. धन्यवाद. एक मिनिट सगळ्यांना एक सांगायचं आहे. थँक्यू सर.